अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाग्युद्ध रंगले। खडसे परिवारात कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही अशी टीका रुपाली चाकणकरांनी केलेली। ज्यावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं। चाकणकर आधी शरद पवारांसोबत होत्या, आता ते अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे चाकणकरांनी स्वतःचं पाहावं, दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावू नये असा टोला खडसेंनी हाणला, ज्याला पुन्हा एकदा चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं। आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही, कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही। आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू, पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली, कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केला आहे, असं सगळं फार मोठा गोंधळ आहे। तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा रुपाली चाकणकरांना मी म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही। तुमचं स्वतः बघा, तुम्ही आधी शरद पवारकडे होत्या, आता अजित पवारकडे, तुमचं काय? 1999 पासून माझ्या सासूबाईंना अजितदादांनी उमेदवारी दिली होती, तेव्हापासून 1999 पासून आमचं चिन्ह घड्याळ आहे, आम्ही पक्ष नाही बदललेला। त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जी माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते, बहुतेक अभ्यास कमी पडतोय आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते। आमचं चिन्ह तेच आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहेत, आम्ही पक्ष बदलून कुठे कुठे गेलो नाही, त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय, त्यांनी कोणाकडे डोकू नये असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।